श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज होता गुरुवार, आठवड्यातला सगळ्यात सुंदर दिवस. लवकर उठले होते, आंघोळ वगैरे केली आणि दर गुरुवारी मी उंबरठ्याची पूजा वगैरे करते, हळदीचं लेपन वगैरे करते. मग ते करून घेतलं. मध्ये आले, स्वामींची पूजा वगैरे केली. दीपामावस्या होती म्हणून माझ्याकडे जे दिवे होते ते दिव्यांची वगैरे पूजा करून घेतली. गुरुवार असल्यामुळे, उपवास असल्यामुळे मी साबुदाण्याच्या खिचडीचाच नैवेद्य दाखवला होता. तर मला खूप जण असं विचारतात की सारखं मंदिरात का जातेस, सारखं स्वामी स्वामी का करतेस. मला असं वाटतं की स्वामींनी बोलवल्याशिवाय मंदिरात जाता येत नाही. तर मला स्वामी रोज बोलवतात म्हणून मी रोज स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरात जाते. पहिली दुसरी गोष्ट स्वामी सेवेची, तर मी स्वामींची सेवा आयुष्यभर करतच राहणार. कारण ज्यांना स्वामींचा साक्षात्कार होतं ते स्वामी सेवा कधीच सोडत नाही. स्वामींची मला प्रचिती आलेली आहे म्हणून मी स्वामींची सेवा आयुष्यभर करत राहीन. उपवास असल्यामुळे फराळ वगैरे केला. संध्याकाळच्या आरतीला जायचं होतं, पटकन आवरून वगैरे घेतलं. जाताना स्वामींच्या नैवेद्यासाठी मी केळी वगैरे घेऊन गेले होते. मंदिरात आले, बघू शकता किती प्रसन्न फील होत आहे. बघू शकता हा एक सदस्य आहे जो स्वामींच्या आरतीसाठी रोज हजर असतो. रोज आरती होताना ही इथंच बसलेली असते. मंदिरात आज चंडी यागचं हवन वगैरे झालं होतं. मस्त आरती वगैरे झाली, खूप प्रसन्न फील होत होतं. प्रसाद वगैरे घेतला, घरी आले, घरी देखील आरती करायची होती, आरती वगैरे करून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.